तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला बारामती न्यायालयाने 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला बारामती न्यायालयाने 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। बारामती न्यायालयाचे न्यायाधीश SR पाटील यांनी ऐतिहासिक निकाल दिला। या प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील आरोपी भोंदूबाबा मिलिंद मगन जाधव यास बारामती जिल्हा न्यायालयाने 6 एप्रिल रोजी BNS 318-4 व जादूटोणा कायदा कलम 2(1) BRW 3 प्रमाणे 4 वर्ष सक्त मजुरी व 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। आरोपी मिलिंद जाधव याने फिर्यादी आणि इतर महिला साक्षीदारांना पैशांचा पाऊस पाडून देतो असे खोटे आमिष दाखवलं होतं। त्यासाठी आरोपीने अघोरी पूजेचे आयोजन करून महिलांना विवस्त्र अवस्थेत बसवून त्यांच्यावर अत्याचार केले, तसेच पूजेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली असल्याने यातील पीडित महिलांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। न्यायालयाने या ढोंगी बाबाला कठोर शिक्षा सुनावल्याच्या निर्णयामुळे समाजात भोंदूगिरी करणाऱ्या लोकांना कडक संदेश गेलाय। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।